ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आता अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता मोकळा झालाय। 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। तर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून महाविद्यालयाला सुरुवात केली जाणार असल्याची देखील माहिती आहे। या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण बघूया। अमरावती जिल्हा हा खरं तर महसुली मुख्यालयाचा जिल्हा आहे। अमरावती जिल्ह्यातच आदिवासी बहुल मेळघाट भाग सुद्धा याच अमरावती जिल्ह्याचा भाग आहे। असं असताना देखील अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्हती। ही कायम सल जी होती ती अमरावतीकरांच्या मनात होती। आपण जर पाहिलं तर नजीकचा यवतमाळ जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत। मात्र अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नसल्यानं इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाताहत व्हायची। हीच बाब लक्षात घेता केंद्र शासनानं आता 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। अमरावतीत 100 प्रवेश क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात येणार आहे। ज्या ठिकाणी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात येणार आहे आपण त्याच क्षेत्रात आहोत। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे सुरुवात जे होणार आहे ते याच इमारतीमध्ये होणार आहे। याच कृती समितीचे प्रमुख किरण पातुरकर आपल्या सोबत आहेत। किरण पातुरकरांनी 2016 पासून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याची सुरुवात केलेली आहे। किरण भाऊ, मला सांगा, 2016 पासून म्हणजे 8 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला कृती समितीच्या यश आलेलं आहे। कशा पद्धतीने हा लढा उभारला? हा लढा अमरावतीच्या लोकांच्या मनात एक सल होती की अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज नाही आहे, कारण की हे मुख्यालय आहे। अकोला यवतमाळला पण झालं आणि त्याचवेळी PDMC मध्ये 2016 मध्ये 4 मुलं दगावले आग लागून, तर त्याच्यामुळे त्या गोष्टीला घेऊन मी एक बैठक बोलावली। त्या बैठकीला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि मग 2016 पासून सातत्याने आंदोलन, मोर्चे, घेराव, निवेदनं अशा विविध माध्यमातून आम्ही हा लढा चालू ठेवला। 1 लाख लोकांच्या सह्या गोळा करून दिल्या, प्रत्येक चौकात टेबल लावले आणि अमरावतीकरांनी प्रचंड रिस्पॉन्स दिला। याच जिल्हा सामान्य रुग्णालय असेल किंवा जिल्हा स्त्री रुग्णालय असेल, या परिसरात जे आहे 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होणार आहे। महाविद्यालय सुरू होण्यासाठी पूर्वतयारीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून ही जी इमारत आहे ती अशा पद्धतीने सुसज्ज पद्धतीने इमारत तिचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे। एकंदरीतच 100 प्रवेश क्षमतेचं महाविद्यालय याच ठिकाणी सुरू होणार आहे। महाविद्यालयासाठी जी इमारत आवश्यक आहे त्या इमारतीच्या आतमधली ही संपूर्ण दृश्य आहेत। याच ठिकाणी जे आहे ते शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे। प्रवेश क्षमता या महाविद्यालयाची 100 जरी असली तरी आगामी काळात 450 प्रवेश क्षमता असावी आणि 450 क्षमतेचं खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय जे आहे ते या ठिकाणी व्हावं असा मानस जो आहे तो कृती समितीचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।